ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवातुची गणेशू सकारार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करून ज्या मराठी भाषेमध्ये आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ आणि रसाळ शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मेवीन. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आडव्या बॅटने मोठा पराग काढण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली, मागच्या बाजूने चेंडू जातोय, अडवला गेलाय आणि त्यानंतर फेकी झाली. एका धाब्याने सुरुवात होते इथे या डावाला, म्हणजेच सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर संघाच्या या डावाला 38 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. सामना जिंकण्यासाठी शैलेश आणि महेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सोनादेवी टेमघर संघाच्या वतीने एंटर झालेली आपण पाहिलेली आहे. देवीदास उजव्या बाहेरचा चेंडू आहे, बॅकफुटला असताना स्कोअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न झाला होता. जितकं पदलालित्य आवश्यक आहे त्या पदलालित्याचा वापर करता आला नव्हता. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी लेंथ अपेक्षित होती फलंदाजाला त्याही पेक्षा अधिक फुल लेंथचा चेंडू होता. पॅन मध्ये ठेवलेला चेंडू, त्यावर स्लॉकचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करणं आव्हानात्मक असेल, परंतु इथे ही दुसरी धावही अगदी लिहिल्या पूर्ण केली गेलेली आहे. कालिका माता कालवार संघाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आज नितीन या संघामध्ये उपस्थित नाही आहेत. मला असं वाटतं आले आहेत, यस, कारण जर फलंदाजांचा क्रम पाहिला तर त्यामध्ये नितीन फलंदाजीसाठी आले नव्हते. एक अत्यंत स्फोटक विस्फोटक अशा पद्धतीचे फलंदाज आहेत नितीन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. देवीदास यांची खेळी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अत्यंत चांगली राहिलेली आहे. एका सामन्यामध्ये सामनावीराचा किताब सुद्धा त्यांनी मिळवला, जिकडे 11 धावा बनवल्या होत्या. पहिलं षटक हाताळलं होतं, अत्यंत किफायतशीर ते षटक होतं. ही अशी कामगिरी केल्यानंतर तुमचा आत्मविश्वास धुणावत असतो, वाढत असतो आणि त्याचमुळे त्या स्पर्धेमध्ये मग तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो अधिक चांगला बनत जातो. पायांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता, इथे चेंडू जाऊन सरळ आदरतो एस स्टँडवर आणि याच बरोबर फलंदाज महेश याच्या खेळीचा अंत. अँग्युलर डिलिव्हरी होती, चेंडू डीप होणारा फुलटॉस होता. यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता आणि तो जो अँगल क्रिएट झाला होता त्या अँगलनेच परास्त केलेला आहे. इथे फलंदाजाला बीट केलं आणि आडव्या बॅटने फटका खेळत असताना नेमकं काय होतं, कॉन्टॅक्ट ऑफ मार्जिन कमी झालेली असते आणि त्याचमुळे मग त्याचा परिणाम होतो फलंदाजीवर. चेंडूपैचा संपर्क बऱ्याचदा येत नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाले महेश. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. सोनादेवी टेमघर संघाच्या वतीने किरण आलेले आहेत फलंदाजीसाठी. शैलेश हे अत्यंत चांगले तंत्रशुद्ध फलंदाज आहेत, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. किरणच्या पायांमध्ये ठेवलेला चेंडू त्याला लॉफ्ट केलेला आहे, एकतर पूर्ण असेल, दुसरीचाही प्रयत्न केला जाईल. बाला ज्युनियर इथे चेंडू पर्यंत पोहोचतात. ओ माय गॉड, काय घडतंय. 2, 3, 4 एफर्ट केले गेले आणि अंतिमता चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये यश मिळालं इथे बाला ज्युनियर यांना. आणि फलंदाज शॉर्ट ऑफ क्रीज, यावेळेस फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतील. चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. पाहायचं आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया सीमारेषेवर नेमकं एक्झॅक्टली काय घडलं होतं. हा दुसरा प्रयत्न, हा तिसरा प्रयत्न. इथे मात्र अत्यंत चांगली कामगिरी केली बाळाने, कारण 4दा चेंडू बरोबर जगलिंग करण्याची संधी त्यांना मिळाली, परंतु अखेरीस चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये धाडण्यामध्ये ते समर्थ ठरले. आणि शैलेश जर थोडा अधिक एफर्ट लावू शकले असते तर इथे 4 धावाही पूर्ण झाल्या असत्या. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. 40+ क्रिकेटमध्ये 3-3, 4-4 धावा पळून काढणं, धावून काढणं हे खूप कठीण असतं, परंतु कधी कधी आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळतं. धावफलक 6 धावांवर जाऊन थांबलेलं आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आपण पाहू शकाल. आणि एक महत्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की शैलेश चौधरी याने ती धाव कदाचित अनिल पूर्ण सुद्धा केली असती, परंतु प्लॅनिंगला पुढे नेत असताना किंवा ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनांवर अंमलबजावणी करण्यासाठी इथे शैलेश चौधरी बाद झालेले आहेत असं आपण समजूया.
कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहिजे कोणत्या फलंदाजाकडे इथे फलंदाजी करण्याची जबाबदारी दिली जाते. यस, न्यू बॅटर इन अल्पेश चौधरी आलेले आहेत. शैलेश आणि महेश हे दोन्ही फलंदाज बाद झालेत. किरण आणि अल्पेश, डायमंड ऑफ भिवंडी म्हणून ज्याला खरं तर संबोधलं जातं, या सगळ्या संबोधनांसंदर्भातही आम्ही चर्चा केली होती की एखादं संबोधन ज्यावेळेस तुम्हाला लागतं त्यावेळेस त्या पद्धतीची कामगिरी तुम्ही केलेली असते. अगदी क्रिकेटमध्ये आपण म्हटलं रन मशीन ऑफ इंडिया विराट कोहलीला म्हटलं जातं, तितक्या धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. षटकारांचे कोणतेही विक्रम तुम्ही तपासा ज्यामध्ये रोहित शर्माचं नाव असतं, म्हणून त्याला हिटमॅन म्हणलं जातं. एखादी व्यक्तिरेखा आपल्या गावामध्ये असते, प्रत्येक प्रसंगी त्यांच्या वतीने दातृत्व स्वीकारलं जातं, दान केलं जातं, म्हणून त्यांना पण दानशूर राजा असं म्हटलं जातं. 6 धावा धावपलकर. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका, गोलंदाज लगेचच आपण तयार राहावे. याच्या बाबतीत गांभीर्य बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. दीपकच्या वतीने हे दुसरं षटक यानंतर फेकलं जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिले तर ते आहेत डायमंड ऑफ भिवंडी, अल्पेश चौधरी स्ट्रायकिंग एंडला आहेत. हे 4-5 खेळाडू नवीन 40+ क्रिकेटमध्ये आल्यापासून 40+ क्रिकेटचा दर्जा निश्चितच वृद्धिंगत झालेला आहे. त्याचबरोबर चुरस वाढलेली आहे. दुसरी बाजू जर आपण पाहिली तर अल्पेशसाठी हा अत्यंत खराब चेंडू आहे, कारण शॉर्ट पिच चेंडू अल्पेशला तुम्ही रात्रभर जरी फेकलेत तरी तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे जाऊन ते आणावे लागतील. हा षटकार आहे, पूल केला होता. चांगलं टायमिंग तिकडे जुळलं. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेण्यामध्ये समर्थ ठरले फलंदाज आणि त्याचमुळे हा षटकार आणि धावफलक पुढे गेलं. 12 धावा धावफलकावर. सुपर 16 साठी ह्या लढती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. आपण या अगोदर पाहिलं होतं की जवळजवळ 8 गट या संपूर्ण स्पर्धेसाठी बनवले गेले होते. प्रत्येक गटामध्ये 4-4 संघ इन्क्लूड केले होते आणि 2 गट असे होते जिकडे 5-5 टीम्सला संधी दिली गेली होती. त्याचमुळे एकूण 34 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळेल. अल्पेशचा हा षटकार धावफलकाला 12 पर्यंत घेऊन जाईल. एकूण 38 धावा बनावायचे. सामना जिंकण्यासाठी गोलंदाज दीपक पुन्हा एकदा इथे तयार होत असलेले आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाची रचना पुन्हा एकदा बदलवली जाते. वेलकम सचिन माळी. पायांमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. मनगटाची प्रचंड ताकद वापरली आणि चेंडूला फेकून दिलं श्री गुरुदत्त स्टँड मध्ये षटकारासाठी. चांगल्या फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे फलंदाज अल्पेश चौधरी यांनी. पहिला चेंडू त्यांच्यासाठी अत्यंत खराब फेकला गेला होता, त्यावर पूलचा फटका खेळत असताना षटकार त्याने दाखवला. त्यानंतर इथे पायांमध्ये ठेवलेला चेंडू, हा सुद्धा चेंडू सोपा होता कारण ओव्हर पिच डिलिव्हरी होती. ओव्हर पिच चेंडू हा असा असतो जिकडे फलंदाज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो देत असताना लगेचच बॅट फिरवत असतात, त्यावर मोठा फटका खेळण्यासाठी ड्रायव्हिंग लेन दिली होती गोलंदाजाने. अल्पेशला यावेळेस गती परिवर्तित करून टाकलेला हा चेंडू आणि मोठा फलंदाज इथे बाद होत आहे पायचीच्या रूपाने. पंचांचं बोट आभाळाकडे, याचाच अर्थ असा खेळाडू अल्पेश चौधरी खेळाडू कक्षाकडे परततील. लागोपाठचे 2 षटकार आणि त्यानंतर फलंदाज बाद झाले. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया आपण कशा पद्धतीने इथे हा चेंडू हाताळलाय गोलंदाज दीपक यांच्या वतीने. स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे. पाहायचंय अत्यंत चांगलं वर्क आपल्याला थेट प्रक्षेपणाचा अनिल यांच्या वतीने पाहायला मिळतं. आणि अगदी बरोबर मिडल स्टंपच्या अगदी समोर ठेवलं होतं. लाईट ऑपरेटर्सला विनंती आहे, लाईट्स ऑन करा. लाईट ऑपरेटर्सला विनंती आहे, लाईट्स आपल्याला ऑन करायचे आहेत. विनंती असेल लवकरात लवकर सुरू करा. मधल्या एसटीच्या अगदी समोर पकडलं होतं फलंदाजाला आणि हाईट फॅक्टर सुद्धा आपण पाहिलं तर तोही योग्य होता. अंपायर इज दी बेस्ट जज. अंपायर हे बेस्ट जज असतात असं म्हटलं जातं, कारण खेळपट्टीवर किती बाउन्स आहे, ऑड बाउन्स आहे की इव्हन बाउन्स आहे, अनइव्हन आहे, या सगळ्या गोष्टी पंचांनी व्यवस्थितरित्या हेरलेल्या असतात. चांगली गोलंदाजी, परंतु अल्पेश चौधरीचं कौतुक करावं लागेल. जे काम त्याला सोपवलं होतं त्या कामामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. ते काम करण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत, कारण 2-3 चेंडूचा सामना करत असताना 12 धावा धावपलकोर जोडल्या. 38 धावांचं टार्गेट गाठायचंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. दीपकच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. स्पर्धेची 5वी सायंकाळ मित्रांनो आपण अनुभवत आहात. नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडीचे सन्मान्य अध्यक्ष
गणेशजी केणी साहेब, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ पाटील साहेब आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने या स्पर्धेला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. यावेळेस इथे लॉफ्ट केलेलं आहे, शरीरापासून दूर केलेले आहेत. क्षेत्ररक्षक नितीन चेंडूखाली येत आहेत. नितीनच्या वतीने अशा पद्धतीने झेल सुटणं हे लक्षण जय कालिका माता कालवार संघासाठीच चांगलं नाहीये. कारण नितीन हा असा खेळाडू आहे कालिका माता कालवार संघाचा, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी त्याची अत्यंत चांगली असते. आता हा झेल सुटलेला आहे की हा सामना सुटलेला आहे हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असेल. लाईट ऑपरेटर्स विनंती असेल, लाईट्स आपल्याला ऑन करायचे आहेत. ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड. 20 धाबा धावपलकर आहेत. लाईट ऑपरेटर्स विनंती असेल, लाईट आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचे आहेत. फ्लड लाईट्स ऑन करा. यावेळेस इथे समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, बाळा तिकडे उपस्थित आहेत. इथे दुसरी धाव अडचणीची होती आणि आपल्या हातातील बॅट सुद्धा तिकडे पडू दिलेली आहे फलंदाजाने, परंतु धाव पूर्ण केली हे महत्वाचं आहे. ही धाव पूर्ण झालेली आहे, धावफलक याचमुळे पुढे गेलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 22 अर्थात 22. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत, याचाच अर्थ अजून 16 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. रोहित चौधरी अँड फॅन टीम, सोनादेवी टेमघर या संघाला. यावेळेस इथे समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेले क्षेत्ररक्षक बाळा आहेत, म्हणजे सेफ हँड्स. त्याचबरोबर फलंदाज जितू फुलोरेच्या खेळाचा अंत होतोय, जितू फुलोरेची खेळी संपुष्टात आली. आणखी एक हादरा मिळतोय सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर या संघाला. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौथा गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. पंच काहीतरी सूचित करतायत, लाईट्स ऑन करायचे. येस, 2 षटकं संपलेली आहेत. धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 22 आणि एकूण अजून 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा असं समीकरण आपण पाहू शकाल. लाईट्स ऑन होतीलच, पंच तोपर्यंत निश्चितच थोडी विश्रांती घेतील यामध्ये तीळमात्र शंका नाही. थोड्याच वेळात लाईट्स ऑन होत आहेत.
हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 26 अर्थात 26. गोलंदाज तयार आहेत. एकूण अजूनही 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सोनादेवी टेमघर संघाला. आणखी एक त्याच पद्धतीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आणखी एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. इथे दुसरी धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. तिसरीचा प्रयत्न असेल की नाही हे पाहावं लागेल. 2 धावा पूर्ण आहेत. वेलकम गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक देवा टावरे सर यांचे आगमन झालेले आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर देवाजी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सहर्ष स्वागत. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पायचे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. बाळा चेंडूच्या खाली येत आहेत आणि हा झेल त्यांच्या वतीने सुटलेला आहे. दीपक आणि बाळा थोडे सारखेच वाटतायत खरं तर, आणि त्यातल्या त्यात लाईट्स ऑन नाहीत आपल्या, त्यामुळे त्याही अडचणी आहेत. 2 धावा इकडेही पूर्ण झाल्या. तीस धावा धावपल आहेत. 8 धावांची यानंतर अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू 9 शेष आहेत. 9 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण, सोपं समीकरण आहे. फुलटॉस चेंडू होता. इथे मिडल करता आलं नाही फलंदाजाला. किरण खेळतायत. एकदा तिहेरी धाव धावले, एकदा चौकार किरणने दाखवलेला आहे. व्यक्तिगतरित्या 11 धावांवर ते खेळत आहेत. इथे मागच्या बाजूने चेंडू जातोय. पाहिजे देवदास यांच्या समोर अनेक अडचणी आहेत. अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. प्रकाशासंदर्भात काही अडचणी असताना देखील फलंदाजाने सामना सुरू ठेवण्यासाठी जी अनुमती दिली एका प्रकारे ती त्यांच्या फायदेशीर ठरत आहे. कारण बऱ्याचदा आम्ही पाहतो रेग्युलर क्रिकेट्समध्ये या वेळेला कोणताही संघ खेळण्यासाठी तयार होत नाही काळराम केणी सर, परंतु इथे लाईट्स ऑन झाल्या नाहीत तरी सुद्धा सामना सुरू ठेवलेला आहे. त्याबद्दल सोनादेवी टेमघर संघाच्या खेळाडूंचं आपण कौतुक करूया. या पद्धतीचं सहकार्य तुम्हाला करता आलं पाहिजे. 34 धावा धावफलकावर. बघा लगेचच लाईट्स ऑन झालेल्या आहेत. 4 धावांची गरज आहे. इथे फटका फसलाय. टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. किरणच्या वतीने दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? हो, केली जाते. आणि या 2 धाब्याने धावफलक हळूवारपणे पुढे निघून जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 36 अर्थात 36. चांगला खेळ दाखवला या सामन्यामध्ये सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर संघाच्या सगळ्या खेळाडूने. गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चांगली केली होती. दामू चौधरी एक मिस्ट्री गोलंदाज आहे. कोणत्या बाजूने कधी चेंडू वळवतील, कधी चेंडूला बाउन्स देतील, कधी चेंडू खाली ठेवतील हे सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या विरोधात धावा गोळा करणं हे अत्यंत कठीण बनत असतं. त्याचाच प्रत्यय पहिल्या सत्रामध्ये आला. त्याने फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले काळिका माता कालवार संघाचे. आणि त्यानंतरच्या 3ही षटकांमध्ये 11-11-11 प्रमाणे 33 धावा आल्या होत्या. 33 आणि 4 37 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. आणि 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 2 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावा डिपेंड करण्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी गोलंदाज इथे आणले गेलेले आहेत. दोन धाबांची गरज आहे. इथे 30 सर्कल भेदलंय. एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण करून चेंडू फेकलाय जरूर, परंतु 2 धाबा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आणि सुपर 16 ची ही लढत इथे जिंकलेली आहे सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टेमघर संघ. अल्पेश चौधरी, जितू फुलोरे, सचिन पवार, शैलेश अँड ऑल टीम.
या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच पिक करणार आहोत. आमचे साथी स्कोरर अल्पेजी गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील या सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण आहेत. ज्याने पहिल्या सत्राला सुरुवात करत असताना पहिलं षटक हाताळलं, ज्यामध्ये 4 धाबा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, ते दामू चौधरी आहेत या सामन्यात.